नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी डिप्लोमा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल आणि तुम्हाला शिष्यवृत्ती मिळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत महा-डीबीटी स्कॉलरशिप या योजनेबद्दल. तर यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत. मित्रांनो, त्याआधी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, महा-डीबीटी हे महाराष्ट्र सरकारचे अधिकृत पोर्टल आहे. या पोर्टलवरून SC, ST, OBC, VJNT, EWS, अल्पसंख्याक आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते. हे एक असे माध्यम आहे जेथे शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. महा-डीबीटी पोर्टलवर अनेक विभागांच्या शिष्यवृत्ती योजना उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने काही विभागांचा समावेश आहे. त्यामध्ये समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग, इतर मागासवर्गीय विभाग, अल्पसंख्याक विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग. या योजनांमधून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांपासून ते ITI, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि प्रोफेशनल कोर्सेस जसे की इंजिनिअरिंग, मेडिकल आणि लॉ करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते. महा-डीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी काही मूलभूत पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो. दुसरे म्हणजे विद्यार्थ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण शिष्यवृत्ती रक्कम थेट डीबीटी द्वारे जमा होते. या व्यतिरिक्त प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा लागू असते, जी तुम्हाला तपासावी लागते. तसेच मागील वर्षी तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महा-डीबीटी अर्जासाठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला या पोर्टलवरती अपलोड करायचं आहे. आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, कॉलेजकडून मिळणारे बोनाफाईड प्रमाणपत्र, मागील वर्षाचे मार्कशीट आणि तुमचे बँक पासबुक. मित्रांनो, अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत. मित्रांनो, यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येईल. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचे खाते तयार करून घ्यायचे आहे, तुमचे अकाउंट तयार करून घ्यायचे आहे. यासाठी तुम्हाला न्यू ऍप्लिकेंट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व तुमची माहिती भरून घ्यायचं आहे. इथे ऍप्लिकेंट नेम, ज्याचे आपण शिष्यवृत्ती भरणार आहोत त्यांचे इथे नाव टाकायचं आहे. त्यानंतर युजर नेम तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे पुढे पासवर्ड टाकायचे, जे तुम्हाला पासवर्ड ठेवायचा आहे. पासवर्ड आणि पुढे कन्फर्म पासवर्ड. त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकून तुम्हाला पुढे गेट OTP यावरती क्लिक करायचे. मित्रांनो, इथे ईमेल आयडी वरती OTP आल्यानंतर तुम्हाला इथे OTP एंटर करून तुम्हाला व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तसेच तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे गेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP ते टाकून तुम्हाला व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ईमेल आयडीची OTP व्हेरीफाय झाली आहे. आता मोबाईलची पण झाली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली कॅप्चा आहे, तो कॅप्चा तुम्हाला फिलअप करून खाली रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचे या वेबसाईटवरती अकाउंट तयार होईल. अकाउंट तयार झाल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला ते ऍप्लिकेंट लॉग इन हिअर यायचं आहे. इथे येऊन तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड फिलअप करून इथे तुम्हाला कॅप्चा फिलअप करून घ्यायचा आहे आणि लॉग इन हिअर यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन हिअर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता इथे पुढे तुम्हाला तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. मित्रांनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला आधारची रजिस्ट्रेशन केलेली पावती लागते. जर असेल तर तुम्हाला इथे येस करून तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला आधार नंबर टाकून घेतल्यानंतर OTP यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सेंड OTP केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP येईल, तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर आता परत तुम्हाला इथे लॉग इन करा असे दाखवेल. इथे लॉग इन करून घ्यायचं आहे परत. आता मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो प्रोफाईल आहे तो प्रोफाईल तुम्हाला 100% पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यानंतरच तुम्हाला अर्ज सादर करता येईल. इथे मित्रांनो प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑलरेडी काही तुमची माहिती भरलेली दाखवेल. आधार नंबर, तुमचे नाव, त्यात ईमेल आयडी, तुम्ही रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर, ईमेल आयडी दिला होता ते तुम्हाला इथे दाखवेल. त्यानंतर मित्रांनो खाली इथे यायचं आहे. इथे तुम्हाला परत ऍप्लिकेंट फुल नेम ऍज पर SSC मार्कशीट, तुमच्या ज्या 10वीच्या मार्कशीटवर जशी स्पेलिंग आहे तशीच इथे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला पॅरेंट गार्डियन मोबाईल नंबर जो असेल ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर पुढे मॅरिड स्टेटस, इथे मॅरिड अनमॅरिड जे असेल ते क्लिक करायचं आहे. जे असेल ते यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो ही माहिती भरून घेतल्यानंतर खाली रिलीजन डिटेल्स, इथे तुम्हाला रिलीजन म्हणजे तुमच्या धर्माबद्दल माहिती भरायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खाली कास्ट डिटेल्स म्हणजे तुमचे जे कास्ट असेल ते कास्ट तुम्हाला इथे निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला कास्ट निवडल्यानंतर पुढे तुम्हाला इथे डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, आहे येस करायचं आहे. मित्रांनो आहे येस केल्यानंतर
तर याची कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, त्यापुढे सर्व माहिती भरून घ्यायची आहे. त्यापुढील माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. या ब्राउझवरती क्लिक करून तुम्ही अपलोड करून घेतल्यानंतर पुढे खाली कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेली डेट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे खाली इन्कम डिटेल्स मध्ये जे तुमचं इन्कम सर्टिफिकेटवरती इन्कम आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट येस करायचं आहे. इथे येस करून तुम्हाला इथे पुढे त्याचे त्या इन्कम सर्टिफिकेटचा नंबर, इश्यूइंग अथॉरिटी, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे आणि डेट ऑफ इश्यू यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली मित्रांनो इथे तुम्हाला डोमेसिल डिटेल्स, या डोमेसिल डिटेल्स मध्ये तुम्हाला इथे डोमेसिल सर्टिफिकेट असेल त्यावरली सर्व माहिती इथे भरून घ्यायचं आहे. तर ही माहिती भरून घेऊन त्यानंतर डोमेसिल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. डोमेसिल सर्टिफिकेटची माहिती भरून घेतल्यानंतर पर्सनल एलिजिबिलिटी मध्ये तुम्हाला आर यू सॅलरीड नो करायचं आहे. त्यानंतर खाली मित्रांनो खाली इथे आहे आधार बँक डिटेल्स, इथे येस करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे बँक डिटेल्स यामध्ये तुम्हाला इथे बँकेची पूर्ण माहिती भरून घ्यायचं आहे. बँक अकाउंट नंबर, त्यानंतर IFSC कोड हे टाकून झाल्यानंतर इथे सेव्ह करायचं आहे. आता पुढे मित्रांनो इथे तुम्हाला ॲड्रेस इन्फॉर्मेशन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण तुमचा ॲड्रेस भरून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली इथे इच करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम ॲज परमनंट, जर तुमचं परमनंट ॲड्रेस जर हेच असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. त्यानंतर येस केल्यानंतर मित्रांनो खाली इथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथे पुढे तुम्हाला अदर इन्फॉर्मेशन यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला पॅरेंट्स गार्डियन्स डिटेल्स ही माहिती भरायची आहे. इथे इज फादर अलाइव्ह इथे येस करायचं आहे. तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं आहे. पुढे ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय करतात ते निवडायचं आहे. त्यानंतर इज सॅलरीड, जर सॅलरीड असतील तर येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर इज मदर अलाइव्ह इथे येस करायचं आहे. तसंच इथे पुढे नाव लिहायचं आहे. त्यानंतर ऑक्युपेशन गृहिणी असतील तर हाऊसवाईफ करायचं आहे आणि इज सॅलरीड इथं नो करायचं आहे आणि पुढे सेव्ह करायचं आहे. सेव्ह यावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला करंट कोर्स यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता इथे तुम्हाला चुकीची माहिती काही भरायची नाही, व्यवस्थित माहिती भरायची आहे. ॲडमिशन इयर इन करंट कोर्स ते इयर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट महाराष्ट्र, नंतर इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट तुमचं जे असेल ते, त्यानंतर इन्स्टिट्यूट तालुका तुमचं जे असेल ते, नंतर क्वालिफिकेशन लेवल सध्या जे तुमचं शिक्षण चालू आहे ते इथे क्वालिफिकेशन लेवलमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रीम निवडायचं आहे. त्यानंतर कॉलेज, त्यानंतर कोर्स नेम, त्यानंतर इयर ऑफ स्टडी, त्यानंतर फर्स्ट इयर कम्प्लीट हे निवडायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन तुमची जे काय ॲडमिशन झाली होती डेट, त्यानंतर फीस पेड यामध्ये फीस पेड 0 करायचं आहे. त्यानंतर अपलोड फीस, ॲडमिशन रिसिप्ट, बोनाफाईड सर्टिफिकेट या तिन्हीपैकी एक कागदपत्र तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इज ॲडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व कॅटेगरी, तुमची कॅटेगरी ओपन आहे का रिझर्व ते निवडायचं आहे. त्यानंतर मोड रेग्युलर किंवा डिस्टन्स, रेग्युलर मोड निवडायचा आहे आणि सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे. आता करंट कोर्स सेव्ह झाल्यानंतर पुढील माहिती तुम्हाला पास्ट क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन म्हणजे मागील शिक्षणाविषयी माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्हाला पहिले 10वी म्हणजे SSC याची माहिती भरून घ्यायची आहे. इथे तुम्हाला क्वालिफिकेशन SSC निवडायचं आहे. SSC निवडल्यानंतर पुढे तुम्हाला स्ट्रीम SSCच आहे. त्यानंतर कम्प्लीट झाला आहे का चालू आहे, इथे कम्प्लीटेड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेट तुमचा जो काही स्टेट असेल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका हे निवडल्यानंतर पुढे तुम्हाला त्यानंतर कोर्स नेम, इथे कोर्स नेम, त्यानंतर तुम्हाला इथे पुढे बोर्ड युनिव्हर्सिटी जे असेल ते, मोड रेग्युलर डिस्टन्स जो असेल ते, त्यानंतर तुम्हाला इथे पुढे ज्या ॲडमिशन इयर तुमचं जे ॲडमिशन इयर असेल, त्यानंतर पासिंग इयर तो पासिंग निवड इथं निवडायचा आहे. त्यानंतर सीट नंबर इथे सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मंथ ऑफ एक्झाम, ज्या मंथमध्ये एक्झाम झाली ते निवडायचं आहे. त्यानंतर मार्क ऑब्टेन्ड पुढे जे काही मार्क पडले आहेत ते तुम्हाला इथे मार्क टाकून घ्यायचे आहे आणि व्हॅलिडेट मार्कशीट यावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट मार्कशीट यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा 10वीचा मार्कशीट डिजिटल डाउनलोड होईल. इथे पुढे तुम्हाला मित्रांनो इथे टोटल मार्क्स, रिझल्ट, पर्सेंटेज हे ऑटोमॅटिक येतील. नसेल तर मित्रांनो इथे तुम्हाला पुढे फिलअप करून घ्यायचं आहे आणि अपलोड मार्कशीट इथे अपलोड करून घ्यायचं आहे आणि सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे खाली सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला 10वी झाल्यानंतर 11वी ही माहिती भरून घ्यायची 11वीची. मित्रांनो ही सर्व तुम्ही माहिती भरून घेतल्यानंतर पुढे तुम्हाला हॉस्टेल डिटेल्स यामध्ये तुम्हाला तुम्ही जो हॉस्टेलवर असाल तर हॉस्टेलर करायचं आहे. नंतर डे स्कॉलर यावरती क्लिक करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमची सर्व माहिती भरून झालेली आहे. आता त्यानंतर तुम्हाला इथे
होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर इथे तुम्हाला स्कीम दिसतील, ऑल स्कीम. या ऑल स्कीमवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला स्कीम दिसतील. तुमच्या ज्या योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे सर्व तुम्हाला यामध्ये माहिती भरून घ्यायची आहे. तिथे फर्स्ट स्टेप आहे इन दिस रिन्युअल ऍप्लिकेशन. जर तुमचं रिन्युअल असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. तर त्याआधी पहिले तुम्हाला एक स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून घ्यावं लागेल ते अपलोड करण्यासाठी. नंतर त्यासाठी तुम्हाला इथं डिक्लेरेशन फॉर्म खाली ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे येऊन तुम्हाला जे काय तुमचे काय डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट क्लिक करायचं आहे आणि इथे जे काही स्कीम असेल तुम्ही योजनेमधून फॉर्म भरणार आहात तिथे क्लिक करायचं आहे आणि इथं डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करून घेतल्यानंतर हे भरायचं आहे. यानंतर इथे होमवर क्लिक करायचं आहे. होमवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ज्या काही योजनेमधून अर्ज करायचा आहे तिथे तुम्हाला यावरती अप्लाय करायचं आहे. अप्लाय यावरती क्लिक करायचं आहे. अप्लाय यावरती क्लिक केल्यानंतर आता इथे पुढे मित्रांनो तुम्हाला इथे इन दिस रिन्युअल ऍप्लिकेशन तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर खाली इथे तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच तुमचे टीसी या जागी अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड करून घेतल्यानंतर खाली डिक्लेरेशन सर्टिफिकेट ऑफ पेरेंट्स म्हणजे आपण जे काही डिक्लेरेशन डाउनलोड करून घेतलेले आहे ते इथे अपलोड करून घ्यायचं आहे. हे अपलोड झाल्यानंतर खाली हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप इथे नो करायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कास्ट व्हॅलिडिटी इथे अपलोड करून घ्या. नंतर त्या खाली तुमच्या फॅमिलीमध्ये मुले किती आहेत तर ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह यावरती क्लिक करायचे. सेव्ह यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म येईल. तो फॉर्म पूर्ण तुम्हाला एकदा वाचून बघायचा आहे बरोबर आहे का. असेल तर मित्रांनो खाली तुम्हाला टिक बॉक्स वरती क्लिक करून सबमिट यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुमचे स्कॉलरशिपसाठी अर्ज सक्सेसफुल झालेला आहे. अशा प्रकारे स्कॉलरशिपसाठी अर्ज केला जातो. त्याची प्रिंट काढून तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा व या चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.